धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर सरकार उद्यापर्यंत भूमिका स्पष्ट करणार. उद्या पुन्हा बैठक. इतर 2 मागण्यांवर सकारात्मक. सरकारसोबतच्या बैठकीनंतर सीजेपीच्या शिष्टमंडळाची माहिती. प्रधानांचा राजीनामा झाला नाही तर मोदींच्या खुर्चीला धोका. अभिजित दिपकेंचा इशारा. एकाही विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झाला तर 4 मते जातील. भाजपला मतांची भाषा समजते. दिपके आक्रमक. विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने हल्ला का? जखमी विद्यार्थ्याला मीडियासमोर आणत राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल. प्रधान गुन्हेगार, त्याला चावच लागेल. राहुल गांधी कडाडले तर पॅलेट गन वापरला. गृहमंत्री अमित शहांनीच मंजुरी दिली असणार. सोनिया गांधींची पोस्ट. केंद्रावर तीव्र शब्दात टीका. सरकारसोबत चर्चा करताना काही मुद्द्यांवर तडजोड होणार नाही. गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांच्या विरोधात कोर्टात जाणार. व्हिडिओ द्या, त्यांना तुरुंगात पाठवू. सीजेपीचं आंदोलकांना आवाहन. आंदोलक विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान मोदींचा मध्यरात्री व्हिडिओद्वारे संदेश. पेपरफुटीच्या विरोधात कायदा बनवणार. पेपरफुटी विरोधातील कायद्याचा मसुदा तयार. उद्या कॅबिनेट बैठकीमध्ये पेपरफुटीवर चर्चा करणार. पंतप्रधान मोदींचं आश्वासन. तर सोमवारी पेपरफुटीवर संसदेमध्ये चर्चा करणार. मोदींची माहिती. मिस्टर मोदी, विद्यार्थ्यांना प्रधानचा राजीनामा हवाय. रात्री केविलवाडा व्हिडिओ टाकून त्यांच्या बुद्धीचा अपमान करू नका. माफी मागा. राहुल गांधींची ट्विट करत मागणी. एनटीएमध्ये मोठे फेरबदल. 47 जणांची हकालपट्टी होणार. गैरप्रकार रोखण्यासाठी गळतीमुक्त प्रणाली, आउटसोर्सिंग पद्धतीमध्ये सुधारणा आणि तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनुसार कारवाई केली जाणार. पेपरफुटी प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट असणार. केंद्रानं फास्ट ट्रॅक कोर्टासंदर्भात नोटिफिकेशन काढलं. तर पेपरफुटी संदर्भातील सुधारणा विधेयकाला कॅबिनेटमध्ये मंजुरी. दोषींना 10 वर्षांच्या शिक्षेसह 10 कोटींच्या दंडाची तरतूद. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी कोणतीही औपचारिक याचिका दाखल नव्हती. कोर्टाची कार्यपद्धती असते. कोणी पत्र लिहून सुनावणीची मागणी केली तर काय होईल? लाठीचार्जचे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही. या टिप्पणीवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण. विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे. पाहुयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओ संदेशानंतर जेपी नड्डांकडून सोनम वांगचुक यांची भेट. सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं. पेपरफुटीच्या विरोधात कठोर कायदा आणणार. मोदींची भूमिका. नड्डांकडून सरकारच्या प्रस्तावाचं वाचन. तर विद्यार्थ्यांनी शांततेमध्ये आंदोलन सुरू ठेवावं. वांगचुक यांचं आवाहन. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून शिक्षण सचिव विनीत जोशी यांची बदली. विनीत जोशी आता पंचायती राज मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारणार. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाचे सचिव नरेश पाल गंगवार यांची भारताचे नवीन शिक्षण सचिव म्हणून नियुक्ती. राज्यसभेमध्ये वंदे मातरम विधेयक सादर. विरोधकांचा गोंधळ सुरू असतानाच विधेयक सादर. वंदे मातरम या राष्ट्रगीताला कायदेशीर संरक्षण देण्याचा उद्देश. सुधारणा लागू करण्याच्या उपाययोजनांबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा. नीट पेपरफुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकार आणि एनटीएला निर्देश. परीक्षेपूर्वी, परीक्षेदरम्यान आणि परीक्षेनंतरच्या सुधारणांवर स्टेटस रिपोर्ट मागवला. दिल्लीमध्ये 17 मेट्रो स्थानकं पुढील आदेशापर्यंत बंद. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनची माहिती. तर मंडी हाऊस आणि सेंट्रल सेक्रेटेरिएट मेट्रो स्टेशन सुरू. या 2 मेट्रो स्टेशनवरून सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रवास. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द. 3 दिवसांपासून 17 मेट्रो स्थानकंही बंद. पुढील 24 तासांसाठी जंतर मंतर परिसरातील इंटरनेट डाऊन. ठिकठिकाणी चोख सुरक्षा तैनात. जंतर मंतरवरील आंदोलनस्थळी उत्तराखंडचे पोलीस शिपाई शेर सिंह यांनी आपला नोकरीचा राजीनामा दिला. हा भगतसिंग राजगुरू यांचा देश आहे. हक्कासाठी लढायचं असेल तर मी गांधी असं म्हणत त्यांनी दिपकेंसमोर आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला छत्रपती संभाजीनगरमध्ये वकिलांचा पाठिंबा. क्रांती चौकामध्ये एकत्रित वकिलांचा आंदोलनाला पाठिंबा. पुण्यातल्या शनिवार वाडासमोर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. आंदोलनाला विद्यार्थ्यांची मोठी गर्दी. लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन. विद्यार्थी आंदोलनाचे राज्यामध्ये आज कसे पडसाद उमटले? पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मुंबईमध्ये पोलिसांचा महिला आंदोलकाशी गैरवर्तन. पोलिसाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करा. व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, रोहित पवार आक्रमक. मुंबई पोलिसांनी विनयभंगाचे आरोप फेटाळले. पोलीस हवालदार तरुणाला पकडण्यासाठी गेले तेव्हा मुलगी मध्ये आली. हवालदार बल्लाळ निळ्या शर्टमधील तरुणाला ताब्यात घेण्यासाठी गेलेले. मुंबईतील आंदोलनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांचं स्पष्टीकरण. राजकीय स्वार्थासाठी पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न. विरोधकांकडून सोशल मीडियाचा विपर्यास. पोलीस कारवाईच्या व्हायरल व्हिडिओवरून भाजपच्या नवनाथ पण यांचा आरोप. विद्यार्थ्यांचं आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू, पण राहुल गांधींची नौटंकी. राजकीय नेते स्वतःची पोळी भाजून घेत आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. आंदोलनाच्या निमित्तानं अस्तित्व दाखवण्याचा काहींचा प्रयत्न. ठाकरे बंधूंच्या 26 जुलैच्या मोर्चावर गुलाबराव पाटलांची टीका. विद्यार्थ्यांना या प्रकरणामध्ये न्याय मिळेल. गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया.
वांगचूक यांना मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती. प्रधानांच्या राजीनाम्याच्या शिवाय उपोषण का सोडलं? संजय राऊतांचा सवाल. तर देशामध्ये कशी अराजकता माजेल? राऊतांना हेच हवं असतं. गिरीश महाजनांची टीका. 26 तारखेला मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांकडून राज ठाकरेंची भेट. दरम्यान अमित ठाकरेंची विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. मोर्चावेळी घुसखोरांवर नजर ठेवण्याचे आदेश. सूत्रांची माहिती. दिल्लीमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आदित्य आणि अमित ठाकरे रस्त्यावर. शिवाजी पार्कात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रगीत गायन. उद्धव ठाकरेही सहभागी. रविवारी तिरंगा मोर्चा निघणार. मुंबईतल्या संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं प्रमुख रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवली. नियमित सुरक्षेबरोबरच 25 ते 40 अतिरिक्त आरपीएफ जवानांची नियुक्ती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला कलाकारांनी पाठिंबा दिलाय. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. सीजेपीच्या आंदोलनाला अभिनेत्री करीना कपूरचं समर्थन. तरुण मुला-मुलींच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणं अशक्य. शिक्षण तेव्हाच प्रभावी ठरतं जेव्हा मुलांचा त्यावर विश्वास असतो. करीना कपूरचं ट्विट. विद्यार्थ्यांचं स्वप्न भंगलं की त्याच्या कुटुंबाचं स्वप्न भंगतं. त्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे. अभिनेता वरुण धवनची पोस्ट. न्याय, पारदर्शक, अर्थपूर्ण तोडग्यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत. वरुण धवनची मागणी. सत्ताधारी विद्यार्थ्यांना जुमानत नाहीयेत. काही विरोधी पक्ष विद्यार्थ्यांचा गैरफायदा घेत आहेत. विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच हवा. अमेय वाघची पोस्ट. विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे. माजी टेनिसपटू सानिया मिर्झाचं वक्तव्य. गेल्या काही दिवसात जे काही सहन केलं त्याची दया येते. त्यांच्या प्रयत्नांचा आदर केला पाहिजे. सानिया मिर्झाची प्रतिक्रिया. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराची विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पोस्ट. विद्यार्थ्यांच्या मोर्चाकडे दुर्लक्ष करणं अशक्य. मलायकाची पोस्ट. विद्यार्थ्यांच्या धाडसाला तिने सलाम केलाय. आमचे विद्यार्थी हेच आमचं भविष्य आहे. त्यांचं भविष्यच आपल्या राष्ट्राच्या हृदयाला भिडतं. सारा अली खानची पोस्ट. बॉलिवूड अभिनेता आर माधवनचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा. नीट पेपर फुटीमधील दोषींवर कठोर कारवाई व्हावी. आर माधवनची इंस्टाग्रामवर पोस्ट. विद्यार्थी आंदोलनावर अभिनेत्री कल्की कोचलिन हिने सुद्धा इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. त्यात तिने आंदोलनातील विविध फोटो आणि दृश्य शेअर करत लक्ष वेधलंय. विद्यार्थी आणि कुटुंब अशांततेमध्ये अडकलेली पाहणं दुःखदायक आहे. मला आशा आहे की प्रत्येकजण सुरक्षित राहील. अशी पोस्ट अभिनेता इब्राहिम अली खाननं इंस्टाग्रामवर केली आहे.